त्यांच्या पोटातलं ओठात आलं आहे। लोकसभेमध्ये त्यांनी संविधान बदलणार फेक नरेटिव्ह केलं, आरक्षण बदलणार म्हणून नरेटिव्ह केलं। ते खरोखर त्यांच्या मनातलं होतं, ते विदेशात जाऊन ते बोलले आणि आरक्षण रद्द करण्याची भाषा बोलणाऱ्यांच्या विरोधामध्ये महायुती आहे। या महाराष्ट्रातली जनता आहे, या देशातली जनता आहे, यांना माफ करणार नाही। आणि येणाऱ्या बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या, संविधानाचा अपमान करणाऱ्या, खरं म्हणजे बाबासाहेबांना धोका देऊन त्यांनी दोनदा पराभूत केलं। जे बाबासाहेबांना धोका देऊ शकतात ते आरक्षणाला धोका कधीही देऊ शकतात। म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने याचा विचार करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांची जागा या महाराष्ट्रातली जनता दाखवेल आणि आरक्षण विरोधी काँग्रेस महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये महायुती पूर्ण ताकदीने लोकांच्या बाजूने उभी राहील। मी ते पाहिलं, त्याची चौकशी होईल। ज्यांनी असा प्रकार केलाय त्याला पक्षातून काढून टाकणार, त्याच्यावर कारवाई करणार। खरं म्हणजे भुजबळ साहेबांना आलेला अनुभव त्यांनी कथन केला असेल। मी यावर एवढंच सांगेन की हे सरकार जे आहे महायुती मराठा समाजाला न्याय देणारं सरकार आहे। मराठा समाजाला कुणबी नोंदी सापडत नव्हत्या, मिळत नव्हत्या, प्रमाणपत्र ते देण्याचं काम जस्टिस शिंदे कमिटीने केलं। 10% आरक्षण विशेष अधिवेशन बोलवून घेतलं, सारथीमध्ये कोर्सेस वाढवले, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ 1 लाख मराठा तरुणांना उद्योजक बनवलं। आज हॉस्टेलचा विषय असेल, अधिसंख्य पदांचा विषय असेल, ओबीसी प्रमाणे ज्या सवलती मिळतात त्याचा विषय असेल, हे महायुती सरकार देण्याचं काम करतं आहे। आणि म्हणून कुणावरही अन्याय न करता, इतर समाजाचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका आम्ही घेतली आहे। तशी भूमिका विरोधकांनी त्या प्रकारे दुटप्पी भूमिका, बोलतात एक करतात एक, जी सगळ्या पक्षाची मिटिंग बोलवली त्यामध्ये येतो म्हणून पळ काढला। त्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका देखील मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल जाहीर केली पाहिजे। विशेष अधिवेशन बोलवणार का? राजाभाऊंनी मागणी केलेली आहे विशेष अधिवेशन बोलून आम्ही आरक्षण दिलंय ऑलरेडी 10%।